नमस्कार, मी सुवर्णा डेली रूटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत, जे की आजूबाजूच्या परिसरावरून तुम्ही ओळखला असेल की आपण कुठे आलेलो आहोत। तर हा आहे आळंदी परिसर। आपण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। पाहू शकता इथे किती सुंदर असं केलेलं होतं। तर आम्ही इंद्रायणीच्या काठावर अगोदरती आलेलो, म्हटलं चला तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवूयात। सुट्टीचा दिवस होता त्यामुळं गर्दी तर असणारच। ह्याच्या अगोदरही मी आलेली, पण मला आठवत नाही की दर्शन झालंय की नाही। पण आज आम्ही दर्शन घेऊनच जाणार अशा उद्देशाने आलेलो, कारण की आम्ही सासवडला जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा आमचं दर्शन काही झालं नव्हतं। तुम्हाला मागे काही जुने व्हिडिओ पाहिले असेल तर त्यामध्ये आखाड महिन्यामध्ये सासवडला जेव्हा माऊलींची पालखी आलते त्या पालखीला पण खूप प्रमाणामध्ये गर्दी होती, तर दर्शन काही झालं नव्हतं। म्हटलं आता आलोच आहोत आळंदीमध्ये, तर चला दर्शन घेऊन जाऊयात। आत्ता काही सीझन वगैरे नव्हता, पण भरपूर प्रमाणामध्ये इथं वारकरी वगैरे लोक इथं पाहायला भेटतात आहे, कारण की दर्शनासाठी आलेले भाविक आहेत इथं। त्याला धरा। नदीमध्ये तोंड हातपाय वगैरे धुतले, मग आम्हाला मंदिराकडे जायचं होतं। तर अगोदर आयुषने पप्पांनी धुतले, मग मी व्हिडिओ शूट करत होते। तर इकडून पाहिलं तर मंदिरचा पूर्ण भाग दिसतोय आणि हा ब्रिज दिसतोय। तो भरपूर लोक इकडं आंघोळ्या वगैरे करून साड्या वगैरे वाळत घातलेल्या पाहायला भेटतात ते। तर आता चला मंदिराकडे जाऊयात पुस्तक चपला स्टाईल लढवायच्या। थांबा एक मिनिट। नाही म्हणता आहे ना, मला भरपूर शूट करायला भेटलं, व्हिडिओज भेटले, फोटोज भेटले आणि पहिल्यांदा गेल्यामुळं भरपूर असा एक्सपिरियन्स यायला। खूप सुंदर मंदिर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, फक्त वेळ पाहिजे फिरण्यासाठी। पाहू शकता तुम्ही की केवढ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। तरी आम्ही लाईनीला उभारून दर्शन घेतलं आणि लवकरात लवकर दर्शन झालं। आणि दर्शन असं झालं की आम्हाला माऊलींच्या जवळ जाता आलं। आणि तुम्हाला हे कळस दाखवायचं कारण हेच होतं की बाहेरून हे कळस दिसत नव्हते मंदिराचे। एकदम सुंदर काम आहे ह्या कळसाचं। आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला जायला निघतात, तेव्हा हे पूर्ण कळस हलतात असं म्हणतात। माहीत नाही हे खरं आहे की नाही, पण असं ऐकलेलं आहे मी भरपूर जणांकडून। ही गोष्ट खरी आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसे वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। असे छान छान व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।